रोड मस्त आहे. गाडी चालवायला एवढी मजा येते ना, खरंच लय भारी वाटतंय. मान्सूनमध्ये इकडे एवढी मजा आहे ना, काहीतरी वेगळंच एकदम. खरंच यार, बापरे बाबा बाबा बाबा, काय हे. मी विचार पण नव्हता केला असा व्ह्यू बघायला भेटेल, असं काही बघायला भेटेल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे माळशेज घाट राईडला. लास्टची राईड जी केली होती आपण, ती पण माळशेज घाटची केली होती. आणि तेव्हा कसा पाऊस नव्हता, आणि आता पाऊस चालू झालेला आहे फायनली. आणि आपण चाललो आहे डायरेक्ट माळशेज घाटाला. मागे पाऊस चालू होता त्यामुळे व्हिडिओ डायरेक्ट बाईकवरच चालू केली. आणि आत्ता टाईम झालेला आहे 9:30 वाजलेत. आणि आता पाऊस पडला आहे, पाऊस चालू झाला आहे. तर कसं दोन्ही बाजूला कसं हिरवं हिरवं झालं आहे बघा, सगळी ग्रीनरी, दोन्ही बाजूला पण ग्रीनरी झाली आहे. आणि पाऊस तर एवढा आहे ना, बापरे काय बोलू. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू एकदम. निघायला पण लेट झालं राईडला. अरे बापरे, खड्डे खड्डे खड्डे. डायरेक्ट 1 महिन्यानंतर व्हिडिओ येते. 1 महिन्यानंतर राईडला चाललो आहे, पण मध्ये टाईमच नव्हता मिळाला. डायरेक्ट 1 महिन्यानंतर जॉब हे ते त्या गोष्टीमुळे टाईमच नाही मिळत. आज आहे संडे, आणि आज आपण चाललो आहे डायरेक्ट माळशेज घाट राईडला. ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या एकदा. माळशेज घाटवाली लास्ट टाईम आपण जी राईड केली होती ती. इकडचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, एकदम सगळं हिरवं हिरवं झालं आहे. आणि ही बघा लालपरी आली आपल्या समोरून. हे बघा खाली नदी, ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत सगळ्या नद्या भरलेल्या आहेत. पाणीच पाणी नद्यांमध्ये. बाकी तुम्ही बघू शकता सेम रोड, लास्ट टाईम जी राईड केली होती ना आपण, सेम तोच रोड आहे. तिथूनच चाललो आहे आपण. तेव्हा आणि आत्तामध्ये खूप फरक आहे. तेव्हा असं बघायला नव्हतं भेटलं हिरवं हिरवं सगळीकडे. तेव्हा सुक्कं होतं सगळं, आणि आता बघा सगळीकडे हिरवंगार, एकदम भारी. ओके, आता बघू. इथून आहे 50 किलोमीटर माळशेज घाट. बघू आपल्याला किती वेळ लागतं. आता कधीच निघलो आहे 9:30 वाजता. 9:30 पण नाही, 9 वाजता निघलो होतो, 9, 9:15 वाजता. पण हे पाऊस एवढा होता ना, त्यामुळे मी व्हिडिओ पण शूट नाही केला. आणि मग डायरेक्ट मग आता बाईकवर व्हिडिओ चालू केला आहे. असं आहे ते. बघू मग आजची राईड कशी होते. खूप मजा येणार आजच्या राईडमध्ये. व्हिडिओ स्किप नका करू, फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा. खूप मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये. पण पाऊस एवढा आहे ना, कंटिन्यू पाऊस लागतो आहे, कंटिन्यू. बारीक 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 चालूच आहे. थोडा बारीक होईल, मध्येच फास्ट होईल. तर काय त्याचे दिवस आहेत, तो लागणारच. इथे एक छोटंसं मार्केट लागलं आहे आपल्याला. ट्रॅफिक आहे मार्केटमध्ये. आज सगळे लोक चालले आहेत वाटतं माळशेज घाटाला. बाईक चालवायला खूप मजा येते. रोड एकदम रिकामी आहे. बाकी खूप लोक पुढे गेलेत, रायडर्स लोक वगैरे असतात ना. आज सगळे लोक चालले आहेत माळशेज घाटाला असं वाटतंय. तसं इकडे काळू वॉटरफॉल पण इकडेच आहे. खूप वॉटरफॉल्स आहे इकडे. इकडेच चालले असतील सगळे लोक. काही लोक माळशेज घाट, काही लोक वॉटरफॉल्स. स्लो स्लो स्लो. पावसामध्ये ब्रेक पण लागत नाहीत, नॉर्मल ब्रेक लागत आहेत हळूहळू. इथे आजूबाजूला जे पण शेती आहेत ना, तिकडे लोक शेती लावत आहेत. मस्त वाटतंय बघायला, भारी वाटतंय. म्हणजे तुम्हाला आता मी दाखवतो व्हिडिओमध्ये. इथे असेल दोन्ही बाजूला मस्त ते शेती वगैरे लावत आहेत ना, मस्त वाटतंय. हिरवंगार एकदम भारी. आणि एक न्यू माईक घेतला आहे, पण त्याची पण व्हिडिओ येईल लवकरात लवकर. DJI माईक मिनी 2. रोड मस्त आहे. गाडी चालवायला एवढी मजा येते ना, खरंच लय भारी वाटतंय. फक्त भीती वाटते की टायर वगैरे स्लिप नाही व्हावं, याची भीती वाटते. बाकी रोड एकदम खाली आहे, रिकामी. आजूबाजूला मस्त हिरवंगार ग्रीनरी, मस्त भारी वाटते. आणि खूप दिवसानंतर आपण ही राईड करतो आहे. अचानक हा प्लॅन ठरला आहे की आज पण बोललो काही काम होते ते स्किप केले. बोललं जाऊ दे, आज ते काम नाही करायचं, आज आपण राईडला जाऊन येऊ. थोडं सांभाळून चालवा, कारण पावसामध्ये गाड्या स्लिप वगैरे होतात, कधी कधी ब्रेक लागत नाही. तर थोडं आरामात चालवा गाडी, उगाच घाई नका करू, एकदम आराम. हे बघा किती मस्त वाटते बाजूला. अजून म्हणजे शेती लावलेली नाही, भात लावणे चालू आहे इकडे. भात लावणे मध्ये मध्ये फक्त रस्ते खराब आहेत, बाकी एकदम चांगलेच आहेत रस्ते. रोड पाहिजे तर असा एक नंबर मस्त. पाऊस आता सध्या तर थांबला आहे, पाऊस चालू नाही. मगाशी एवढाच पाऊस चालू होता ना, खरंच. अजून नाश्ता केलेला नाही, नाश्ता पण करायचा आहे. हा सिमेंटचा रोड आला की मला नाही आवडत, त्याच्यावर गाडी चालवायला मला आवडतच नाही सिमेंटच्या रोडवर, कारण गाडी एकदम अशी हलत जाते. समाधान हॉटेल. गाडी लीन करायला पण भीती वाटते, कारण स्किट होतो आहे डायरेक्ट. आणि करा तर नकाच करू,
तर तुम्ही असं जर गाडी लीन वगैरे करत असाल पावसाच्या टायमामध्ये नका करू, कारण खूप रिस्की आहे ते लीन वगैरे करणं. आणि ही जी मधली लाईन दिसते ना ही रोडच्या, त्याच्यावर पण नका नेऊ. कधी बाय चान्स आपण एमर्जन्सीमध्ये जातो ठीक आहे, टर्निंगमध्ये वगैरे, पण नका जाऊ, कारण त्याच्यावर पण टायर स्लिप होऊन जातो. तो थोडं सांभाळून चालवायची बाईक. ए भाई ग्लव्स घालायचेत, पण मी आत्ता नाही, पुढे जाऊन घालेल. आत्ता नाही घालणार, पुढे जाऊन घालेल. कॅमेऱ्यावर जर थोडं पाणी दिसत असेल तर समजून घ्या, कारण पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडणारच. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर पॅटर्न आहेत भाई. तेव्हाच्या आणि आत्तामध्ये खूप फरक आहे. तेव्हा असं हिरवंगार वातावरण नव्हतं, आत्ता बघा. हे बघ, अरे बाप रे, काय टर्न मारला आहे. आणि कशाला पण घाई करायची, काय गरज काय. शहापूरसाठी लेफ्ट आहे, नाशिकसाठी पण लेफ्ट, पण आपल्याला जायचं आहे सरळ माळशेज घाट. इकडे पण आता छोटे छोटे वॉटरफॉल्स बघायला मिळतील आपल्याला माळशेज घाटामध्ये. जसं की लास्ट टाईम जी राईड केली होती तेव्हा पण खूप मजा आली होती, आंबे वगैरे खाल्ले होते. पण आता काही तसं मिळणार नाही आंबे वगैरे. आणि इथे परत एकदा एक मार्केट लागलं आहे. हे बघा, हॉटेल माळशेज तडका, क्या बात आहे. हे बघा, क्या बात आहे, गाडी बघा. हो. आणि ते एक छोटीशी नदी, हे बघा, क्या बात आहे. कॅमेऱ्यात दिसतंय का, मस्त आहे सगळं. म्हणजे पाऊस चालू झाला की वेगळंच, म्हणजे क्लायमेट वेगळंच होऊन जातं, वेगळंच निसर्ग आहे, एकदम भारी बघण्यासारखं एकदम. हे बघा, सगळीकडे हिरवंगार, सगळीकडे. बाकी खूप मजा येते. सगळे लोक तिकडेच चाललेत, माळशेज घाट राईड. आणि या साईडला जो काळू वॉटरफॉल तो इकडेच आहे, जसं की मी तुम्हाला मागे पण सांगितलं. काळू वॉटरफॉल पण या साईडलाच आहेत. पण तिकडे जायला, आतमध्ये जायचं बोललं तर एकदम अशी ऑफरोडिंग आहे. आणि आपली बाईक घेऊन तर जाऊ नाही शकत तिकडे. आपली ॲडव्हेंचर बाईक नाही आहे ना ऑफरोडिंगची, ना एक्सपल्स वगैरे नेतात तरी पण गाड्या, असं नाही की जातात तरी पण R15 वगैरे घेऊन. पण थोडं रिस्की आहे, रस्ता एकदम खराबच आहे. बाहेरचा चांगला आहे, पण आतमध्ये जो काळू वॉटरफॉलला जो आतमध्ये जायला जो रोड आहे ना, तो खूप म्हणजे खराब आहे. असं दगड, एक नदी आहे, ती नदी क्रॉस करून जायला लागतं, असं आहे. वरती तर मला तर असं वाटते धुकेच पडलेत. जसं की तो डोंगर दिसतोय समोर, तिकडे धुकेच पडले. आणि इथे काम चालू आहे काहीतरी, माती घसरली इथून. थोडं रिस्की वाटतं टर्निंगला, माहिती आहे का, भीती वाटते. आणि आपले जे टायर आहेत ना ते झाले जुने, त्यांची लाईफ संपलेली, त्याच्यामुळे थोडं भीती वाटते. पण तरी पण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की आपण असं तसं टर्न मारू शकतो, टर्न लीन करू शकतो. एवढं तर कॉन्फिडन्स आहे की आपण बाईकला पाडणार नाही आणि आपणसुद्धा पडणार नाही असं. आणि आपल्या बाजूला एक्सपल्स. बाकी यावर्षी एक्सपल्सवाल्याने खूप हवा केली, जिथे तिथे एक्सपल्स. मस्त गाडी हा, ॲडव्हेंचर ऑफरोडिंगसाठी खास बनलेली आहे, मस्त आहे. कुठे पण ती जाते, कुठे पण. आणि आता वाजले आहेत 10:30. 9 वाजता आपण निघालो होतो आणि आता 10:30 वाजलेत. अजून किती वेळ लागेल, अर्धा तास लागेल. बघू आता आपण इथे काय असेल तर नाश्ता करू पहिले आणि मग राईड कंटिन्यू करू. तर आता आपण थांबलो आहे नाश्ता करायला. नाश्ता करून मग राईड कंटिन्यू करू. आणि नाश्त्यामध्ये आपण मागवलं आहे वडापाव आणि मिसळपाव. हे बघा, नाश्ता करू आणि राईडला कंटिन्यू करू. चला, फायनली नाश्ता करून झाला आहे. आणि इकडे बघा की आपण बाईक इकडे पार्क केली होती समोर इकडे. आणि समोर व्ह्यू बघा तुम्ही, किती भारी दिसतंय, क्या बात आहे. समोर व्ह्यू बघा किती मस्त दिसते बघा समोर. आणि आता आपण निघूया इथून. फायनली नाश्ता करून झालेला आहे. आता आपण राईड कंटिन्यू करू. मस्त आता पोटभर नाश्ता केला, मिसळपाव वडापाव खाल्ला आणि आपण राईडला कंटिन्यू करू आता. आणि आपल्यासमोर जो व्ह्यू दिसतोय ना, काय एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, खरंच एक नंबर. आणि इथे चेकिंग एकदम कडक बंदोबस्त इथे. ते जर तुम्ही लोक येत असाल ना तर थोडं सांभाळून, जे डॉक्युमेंट्स बाईकचे जे आहेत ते क्लिअर करून ठेवूनच या. जसं की लायसन्स वगैरे, आपलं PUC, परत
इन्शुरन्स ते क्लिअर ठेवा, कारण आता एवढी चेकिंग होती मागे, पोलिस उभे होते, ट्रॅफिक हवालदार वगैरे. हे बघा काय दिसतंय बघा ना, तो डोंगर आणि त्याच्या आतमध्ये ते धुके. भाई नाश्ता केला तर थोडं बरं वाटलं, कारण काहीच खाल्लं नव्हतं घरातून निघलो तेव्हा. आता जरा बरं वाटलं, पोटाला थोडा आधार भेटला. जागेवर स्पॉट आहे तिकडे या साईडला येताना, जिथे नुसते स्पॉटच दिसत आहेत. लोक असे थांबून इकडे व्हिडिओ फोटोशूट चाललं आहे लोकांचं. वरती बघा छोटे वॉटरफॉल दिसत आहेत का तुम्हाला, ते बघा. आणि समोरून बघा रायडर लोक आलेत, ते बघा. आणि फायनली माळशेज घाट चालू झालेला आहे. घाट सुरू आहे बघा, इथे लिहिलं आहे घाट सुरू. बरं झालं पाऊस चालू नाही, पाऊस थांबलेला आहे. नाही तर पाऊस चालू असता तर बारीक पाहिजे, जास्त मोठा पण नाही पाहिजे पाऊस, बारीक पाऊस पाहिजे, मग मजा येईल. समोर बघा धुके बघा समोर दिसत आहेत तुम्हाला मस्त. या अशा बस येतात फास्ट एकदम. छोटासा वॉटरफॉल आणि आपल्याला जायचं आहे पुढे अजून. भाई एकदम जन्नत आहे, जन्नत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील का नाही मला माहीत नाही, पण वर बघा कशी धुके दिसत आहेत. हे बघा वॉटरफॉल राईट साईडला आपल्या. पण असं रिस्क घेऊ नका. हे बघा पोलीस लोक बघा कसे ओरडत आहेत, त्यांना गरजच नाही ना एवढ्या वर जायची. पाय घसरला पडला तर काय गरज आहे का, उगाच हातपाय मोडून घेणार. मान्सूनमध्ये इकडे एवढी मजा आहे ना, काहीतरी वेगळंच एकदम, खरंच यार. आणि इथे चालू आहे चेकिंग, तर थोडं सांभाळून या. इकडे आपले जे डॉक्युमेंट्स असतील ना ते घेऊन या, कारण इथे अशी चेकिंग आहे ना 2 ठिकाणी. एक पहिले लागली होती आणि एक डायरेक्ट माळशेज घाटामध्ये चेकिंग आहे, तर थोडं सांभाळून. अरे बघा किती पब्लिक आले बघा. आई शपथ, खाली काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही, सगळे धुके. महाराष्ट्रातला एकदम फेमस घाट या माळशेज घाट. तुम्ही पण या, जे कोणी मुंबईमध्ये राहत असेल या, काही इश्यू नाही येते इकडे. फक्त आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील ते फक्त सोबत ठेवा बस. म्हणजे जसं की लायसन्स वगैरे, कारण इकडे भरपूर चेकिंग आहे एकदम मजबूत. भाई काहीच दिसत नाही मला, फक्त ह्या 2 गाड्या दिसत आहेत. बाकी मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये काय दिसत असेल. त्या पुढच्या 2-3 गाड्या दिसत आहेत, बाकी पुढचं मला काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. एवढं भारी आहे ना खरंच, बापरे बाबा काय हे. मी विचार पण नव्हता केला असा व्ह्यू बघायला भेटेल, असं काही बघायला भेटेल. मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय माहीत नाही, पण रिअलमध्ये मी जे बोलतोय ना खरंच सांगतोय, एकदम धुके पडले ते. शपथ यार आहे, तुम्ही लोक जो पण व्हिडिओ बघत असेल ना, खरंच सांगतो एक प्लॅन करा आणि एक ट्रिप इकडे करा मान्सूनमध्ये खरंच. हे बघा काय करतं हे बघा. आणि हा एक छोटासा टनल लागतो आपल्याला इथे माळशेज घाटला आल्यावर. क्या बात आहे, कसा आहे साऊंड. इकडे एक आता पॉईंट आहे आणि आपण तिकडे चाललो आहे. बाईक इथंच लावूया आपण आणि मग व्हिडिओ फोटो वगैरे काढूया. तर गाईज आपण इथे पोचलो आहे माळशेज घाटामध्ये आणि इथला व्ह्यू बघा. आणि आत्ता टाईम झाला आहे 12:15 वाजलेत आणि इकडचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काहीच दिसत नाही, सगळे धुके पडले तिकडे. हे बघा सगळीकडे धुके, सगळीकडे. आणि एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. मी एकदम इकडचा जो एक व्ह्यू आहे ना, एक पॉईंट आहे तिकडे मी आता आलो आहे. आणि इथे आता फोटो व्हिडिओ काढले. आता दुसरीकडे जाऊ आपण. आणि आता पाऊस चालू झालेला आहे, पाऊस येतो आहे हळूहळू. आपला माईक तर वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे थोडं सांभाळायला लागेल. सिनेमॅटिक असतील ते तुम्ही बघून घ्या, एकदम भारी, एकदम एवढा क्लायमेट एवढा भारी आहे ना खरंच. आहे बघा. आणि पाऊस पण एवढा इथे लागत नाही, एकदम बारीक पाऊस आहे. बघा इथे कसे लोक गाणे वगैरे लावून डान्स करत आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा इकडे कसं, हे बघा इकडे डान्स वगैरे चालू आहे, लोक नाचत आहेत इकडे. खूप मजा येते इकडे खरंच. तुम्ही पण या एक दिवस इकडे, तुम्हाला पण माहीत असेल हे माळशेज घाट. तर आपण आता निघूया आणि डायरेक्ट मी तुम्हाला बाईकवर भेटतो. बाईक तिकडे लावली त्या साईडला, मग तिकडून मग जाऊन मग पुढे थांबूया आपण. मग पुढे पण तिथला पण काय सिनेमॅटिक्स वगैरे असतील ते तुम्ही बघून घ्या. बाकी मस्त आहे एकदम. आता मी एकदम पुढे होतो माळशेज घाटच्या जो एकदम टॉपला जो पॉईंट आहे तिकडे होतो मी. आणि आत्ता रिटर्न झाले खाली. जसं एक पॉईंट आहे त्या पॉईंटला थांबत जाऊया. मी ग्लव्स काढून ठेवलेत, नंतर पुढे जाऊन घालेल. बोललं तर एक पॉईंटला थांबायचंच आहे, त्यामुळे बोललं मग नंतर
जेव्हा रिटर्न राईड करायची तेव्हाच घालेन, आता नको. इथे एक पॉईंट आहे आपल्या राईट साईडला, इथे बघूया आपण, थांबूया आता. अजून एक पॉईंट आहे इथे आपण आलो आहे आणि मी इथे हेल्मेट नाही काढलं आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक बारीक, त्यामुळे मी हेल्मेट नाही काढलं आहे. आणि इथे बघा हे कसं बसलेत बघा, किती क्यूट आहे ते बघा, किती भारी बसलं आहे यार. छोटंसं पिल्लू आहे, कसं बघताय बघा. तिकडे आहे वॉटरफॉल, छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत तिकडे असे छोटे, ते आता आपल्याला धुक्यामुळे दिसत नाही आहे. सगळे लोक एन्जॉय करतात एकदम. खाली एकदम मोठी दरी आहे, एकदम उंच. तर बघा तुम्हाला तिथे वॉटरफॉल दिसला असेल समोर, तिकडे एक, तिकडे दोन असे छोटे छोटे वॉटरफॉल्स तिकडे. चला आपण निघूया आता घरी जायला, रिटर्न राईड करूया. खूप मजा आली खरंच, खूप म्हणजे खूप. आणि आत्ता टाईम झाला आहे 2:15 वाजलेत, तरी पण इकडचे धुके काही कमीच व्हायचं नाव नाही घेते. इथे थोडीशी ट्रॅफिक जाम झालेली आहे. संडे तर खूप पब्लिक आहे खरंच, खूप पब्लिक आहे इकडे आज. हे बघा, आई शपथ, खूप मजा आली. एवढं भारी आहे ना, सुंदर. तुम्ही सुद्धा या इकडे एकदा तरी या. माळशेज घाट म्हणजे मिस नका करू मान्सूनमध्ये. आता पाऊस चालू आहे ना, तर एकदा तरी या. म्हणजे संडेला या, एवढी पण गर्दी नाही असं काय नाही आहे, पण भरपूर पब्लिक असते इकडे. आणि येत असेल तर थोडं डॉक्युमेंट वगैरे क्लिअर ठेवा, जसं की बाईकचे लायसन्स वगैरे, जेही काही डॉक्युमेंट, कारण इथे चेकिंग भरपूर आहे. दोन जागेवर चेकिंग चालू आहे इकडे माळशेज घाटामध्ये. बाकी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ह्याच्या पहिल्याची जी व्हिडिओ आहे ना, माळशेज घाटची जी व्हिडिओ आहे ह्याच्या पहिल्याची, तीसुद्धा बघा. आणि तुम्हाला इथून घरी जायची इच्छाच नाही होणार, असं एवढी मजा येते ना इकडे खरंच. खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. कल्याण 85 किलोमीटर, आपल्याला अजून 85 किलोमीटर रिटर्न जायचं आहे. 3 वाजले तरी लोक अजून चाललेच आहेत तिकडे. हे बघ माकड, असे हे लोक मध्ये येतात तर थोडं भीतीच वाटते बाबा, की खूप मजा आली. व्हिडिओला मी इथे सेंड करतो आहे कारण थोडा माईकचा इश्यू झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे. कारण मी कॅमेरा ऑफ करतो आहे तेव्हा माईक पण डायरेक्ट डिस्कनेक्ट होतं आहे. नंतर रिटर्न कॅमेरा ऑन करायला, कनेक्ट करायला थांबून कनेक्ट करावं लागतं आहे, ऑटोमॅटिक कनेक्ट होत नाही. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर बाकीच्या व्हिडिओ आहेत त्यापासुद्धा बघा. खूप मजा आली. अशाच व्हिडिओ आता येत राहतील आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.